ते आधी तिला मारा मग घर तोडा तुम्ही. आधी तिला मारा तुम्ही आणि मग घर तोडा तुम्ही. कारण ती चालू शकत नाही, बसू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही. गाडी सुद्धा मध्ये चढायला 1 तास लागतो तिला. 1 तासाने गाडीमध्ये चढतोय ती, 1 तासाने गाडी. तुम्ही एवढे मुद्दा, तुम्ही सरकार आहेत, सरकार कोणासाठी आहे? सरकार आपल्यासाठी आहे ना? सरकार कोणासाठी आहे? सरकार एखाद्या वेळेला, आता आम्ही घरातून बाहेर निघले, एखाद्या कुठल्या झाडाखाली राहिले, कुठे झाडाखाली राहिले, झाड पडून जर. नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री ऑन फिल्टर. विरार अर्नाळ्याच्या समुद्र किनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध असेल, पण आज इथल्या हवेत भीती आणि संताप आहे. ज्या जमिनीवर पिढ्यानपिढ्या आदिवासी बांधव राहत आले, तिथल्या घरांवर आज सरकारी यंत्रणेचा बुलडोजर फिरलाय. पण हा मुद्दा फक्त अनधिकृत बांधकामाचा नाहीये, हा मुद्दा आहे सत्तेचा, धमकीचा आणि राजकीय दबावाचा. सोशल मीडियावर एक धक्कादायक आरोप व्हायरल होतोय. आमच्या पक्षात या तरच तुमची घरे वाचतील. जर हे खरं असेल तर आपण कोणत्याही लोकशाहीत जगत नाहीये. स्थळ आहे विरार अर्नाळा परिसर. समाज मूळ कातकरी आणि आदिवासी समाज. कारवाई प्रशासनाकडून घरावर करण्यात आलेली तोडकाम कारवाई म्हणजे बुलडोजर चालवले गेल्या. आरोप आहे की भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या तक्रारीनंतर या कारवाईला वेग आला असून त्यामागे राजकीय सूडभावना असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. लोकांचे म्हणणे आहे की प्रशासनाने पुनर्वसनाचा कोणताही विचार न करता ही कारवाई केली. कातकरी समाज हा या भूमीचा मूळ मालक, पण आज तोच आपल्या हक्काच्या छपरासाठी रस्त्यावर आलाय. या प्रकरणातील सर्वात भयावह बाजू म्हणजे पक्षात या, घरे वाचवा ही धमकी. जर प्रशासन एखाद्या राजकीय पक्षाच्या तक्रारीवरून इतक्या वेगाने हालचाली करत असेल तर गरिबांनी न्याय कोणाकडे मागायचा? विकास नक्की कोणाचा होतोय, लोकांचा की राजकीय आकड्यांचा? प्रशासकीय स्वायत्तता कुठे आहे? गरिबांच्या घरांवरच बुलडोजर का? मोठ्या बिल्डरांची अनधिकृत बांधकामे का दिसत नाही? भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलाय. विशेषतः आदिवासी आणि कातकरी समाजाच्या संरक्षणासाठी विशेष कायदे आहेत. नियमानुसार कोणत्याही वस्तीवर कारवाई करण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांना घरे दिली गेली का, की फक्त बेघर करून रस्त्यावर सोडले? कातकरी समाज हा अत्यंत मागास म्हणजे PVTची श्रेणी देतो. त्यांच्या जमिनी बळकावणे किंवा त्यांना विस्थापित करणे हा मानव अधिकारांचे उल्लंघन आहे. एक घर उभं करायला आयुष्य जातं, पण ते पाडायला प्रशासनाला फक्त 10 मिनिटं लागतात. आमची घरं, आमचा हक्क आणि आमचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे ही त्या कुटुंबांची आर्त हाक आहे, ज्यांच्याकडे उद्याची भाकरी शोधायलाही आधार उरलेला नाही. सरकारला आणि प्रशासनाला काही प्रश्न आहेत. प्रश्न महत्वाचा आहे आणि म्हणून विचारते की पक्ष महत्वाचा की माणूस? प्रशासनाला माझा पहिला प्रश्न हा आहे की तुमची कारवाई नियमांवर आधारित असते की राजकीय पक्षांच्या राज्य जिल्हाध्यक्षांच्या पत्रावर? एखाद्याने पक्षात येण्यास नकार दिला तर त्याच्या घरावर बुलडोजर चालवणे हा लोकशाहीचा कोणता प्रकार आहे? आणि पुनर्वसनाचं काय? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश आहेत की कोणालाही बेघर करण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन करणे सरकारची जबाबदारी आहे. मग या कातकरी कुटुंबांना बेघर करण्यापूर्वी सरकारने त्यांना पर्यायी जागा का दिली नाही? त्यांना रस्त्यावर सोडून कोणता डिजिटल इंडिया घडवत आहात? बुलडोजर फक्त गरिबांच्याच घरांवर का? विरार अर्नाळा परिसरात शेकडो अनधिकृत रिसॉर्ट आणि बड्या बिल्डरांची बांधकामे आहेत. तिथे तुमचा बुलडोजर का जात नाही? प्रशासनाची हिंमत फक्त गरीब आदिवासींच्या झोपड्यांवरच चालते का? मूळ रहिवाशांना बाहेरचे कधीपासून ठरवले? हा कातकरी समाज या जमिनीचा मूळ मालक आहे. ज्यांच्या पिढ्या इथे गेल्या त्यांना आज तुम्ही अनधिकृत ठरवून बाहेर काढत आहात. ज्यांनी या जमिनीचे रक्षण केले त्यांनाच त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? राजकीय दबावाखाली अधिकारी झुकले आहेत का? जे अधिकारी या कारवाईत सामील आहेत त्यांनी आपले कर्तव्य संविधानाला स्मरून बजावले आहे की कोणत्या मंत्र्यांच्या किंवा नेत्यांच्या आदेशावरून? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही. मानवतेचा दृष्टिकोन कुठे आहे? घरे पाडताना तिथे लहान मुले होती, वृद्ध लोक होते. त्यांचे छत हिरावून घेताना प्रशासनाला एकदाही माणुसकीची आठवण झाली नाही का? भर पावसात किंवा कडक उन्हात जी माणसं आता कुठे जाणार याचा विचार सरकारने केला आहे का? निवडणुकीपुरतेच आदिवासी आठवतात का? निवडणुका आल्या की आदिवासी पाड्यांवर जाऊन मते मागताना
हेच नेते लाचार होतात, मग निवडून आल्यावर त्याच हातांनी या लोकांच्या घरांवर नांगर फिरवताना तुम्हाला लाज वाटत नाही का? विरार अडणाऱ्याची ही घटना एक उदाहरण आहे की कशा प्रकारे व्यवस्था सामान्य माणसाला चिरडते. आज जर आपण गप्प राहिलो तर उद्या ही वेळ कोणावरही येऊ शकते. विकास हवाय, पण तो माणसांच्या प्रेतांवर किंवा घरांच्या ढिगाऱ्यावर नको. आदिवासी बांधवांचे तात्काळ पुनर्वसन झालेच पाहिजे. सत्तेचा वापर लोकांना छेडण्यासाठी नाही तर त्यांना आधार देण्यासाठी झाला पाहिजे. या अन्यायाविरुद्ध तुमचा आवाज उठवा. तुम्हाला काय वाटते, ही कारवाई न्याय्य आहे की निव्वळ राजकीय सूड? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.